जय भीम भावांनो. आज आपण आलेलो आहोत जुन्नरला. जुन्नर येथील खानापूर गावाला आपण भेट दिलेली आहे. खानापूरची बुद्ध लेणी पाहायला आलेलो आहोत आपण. तर ही बुद्ध लेणी आज आपण आपल्या व्हिडिओत दाखवणार आहे. व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, सविस्तर होणार आहे, कारण तर ट्रेकिंग आहे इथे. लगभग 1 घंट्याचा प्रवास आहे. वरती चढायचा आहे डोंगर, ते दाखवणार आहे. दोन्ही पार्ट बघा. मेन पार्ट सेकंड पार्ट असेल, तो मेन असेल, त्याच्यात सविस्तर लेणी दाखवण्यात येईल. आणि आता आपण चाललो आहे. रस्ता नाही आहे, पाऊल वाटच आहे, अशी वाकडे तिकडे, आणि तीच चढत चढत वरती जायचं आहे. आपल्यासोबत आपल्या मॅडम बी आहेत वरती आहे ना. आणि आपण खानापूरला आलेलो आहोत बुद्ध लेणीला भेट देण्यासाठी. आणि खूप वरती चढायचं आहे, लगभग अर्धा तासाचं अंतर आहे वरती चढण्यासाठी. बघू शकता आता तुम्ही, असंही पाऊल वाटा आहेत सगळ्या. पक्की वाट नाही आहे, या रस्ता नाही, असं जंगलातून चालत चालत वरती जायचं आहे. बघा, बकऱ्या चरतात, मेंढ्या आहेत, मेंढ्या चरतात, बघू शकता तुम्ही. छान असं दृश्य मेंढ्यांचं चरतात तिकडं. हिरवा परिसर नाही, झाडे एवढं काही नाही, पण आपण एक मधून शॉर्टकट पकडला आहे, त्या शॉर्टकटने चढतो. वरती गेल्यावरती पाऊल वाट लागेलच आपल्याला, मग त्या पाऊल वाटेने सरळ सरळ आपल्याला वरती जायचं. बघा, एवढ्यावरती आले आपण. लगभग बघू शकताय कसं जंगल आहे. सगळी सुबाबळीची झाडे आहेत, आणि एवढ्यावरती आलेले आपण. इकडे पार रस्ता आहे खाली, एकदम खाली. आणि चला आता वरती जाऊया, चला. नाही, इकडून ये. बकऱ्या फुल चालतात. रस्त्याची अजून काय अशी सुविधा झाली नाही इथे, पण असंच वरती चढायचं आहे. चढण्याचा टप्पा खूप आहे. ॲक्च्युली आपल्याला रस्ता माहीत नव्हता. खाली इथे एक काका काम करत होते, त्यांनी रस्ता सांगितला थोडासा, आणि आले आपण. खूप ऊन आहे, मजबूत असं ऊन आहे, आणि फुल चढतोय वरती धपाधप. आले 10 मिनटाच्या अंतरावर आलेलो आहे. आता 10 मिनटाच्या अंतरावर आले. तुम्हाला यायचं असेल इकडे तर आपल्या मॅडमला वर चढता येत नाही. चल फटाफट, खूप पाऊस आहे तिला. अशा चांगल्या चांगल्या जागी भेट द्यायची. हे बघा, दिसत असेल तुम्हाला. आता जवळच पोचलेलं आहे आपण. येऊन वरती थोडं काम केलेलं आहे, वरती थोडं काम केलं आहे, पण खाली यायचा जो रस्ता आहे ना, तो एवढा पक्का केलेला नाही. जो आहे रस्ता तो बघू शकता, असा 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 वाकडा 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 खाली गेलेला आहे, आणि इकडे वरती तो गेलेला आहे. काट्या बिट्या आल्यात मधील.
हे बा मस्त ग्रिलची तटबंदी आहे आणि सुंदर असं काम केलेलं आहे. वरती जाऊन बघणार आहे आपण मला वाटते रस्ता चुकलो आहे. हे ग इथून चढता येईल का तुला? झाडाला धरून धर, कारण ते काय माहिती का इकडे भिंत आहे पूर्ण, कळलं का? ही काही कमी आहे. कुठे ही कुठे रिकामी? इथं ग्रिल नाही. अरे मग भिंतीवरून त्या साईडला जायला, भिंतीचा तो अंतर लय मोठा आहे, चढता नाही ना इथूनची. इथं ग्रिल खुल्ली. भावांना रस्ता माहीत नव्हता आपल्याला. झाडाला पकडून पकडून चढतोय बघा, रस्ता माहीत नसल्यामुळे. हवा तंग झाली मॅडमची आपली. काय? हवा तंग झाली मॅडमची बोललो. प्रॉपर जाताना रस्ता काकांनी चुकवलंय खालच्या ते आपल्या, पण आपण चढतोय आता. खाली उतरताना प्रॉपर रस्ता दाखवू, प्रॉपर रस्ता दाखवू खाली आले की जाताना. तुम्ही पण थांबले. ये ना पायाला पकड. भाऊ इथून जर पडलं ना तर बघा हॉस्पिटलमध्ये न्यायला बी कोण नाही, अशी परिस्थिती खतरनाक. आणि आपण 100% पोचलो आहेत. ह्यो मेन रस्ता आहे इकडला, इथून येण्याचा मेन रस्ता आहे. पण आपण काय झालं थोडं शॉर्टकटने आलो आहे आणि बेकार हाल झालेत आपले चढता चढता. तर हे प्रॉपर रस्ता आहे. हे प्रॉपर रस्ता बघू शकताय तुम्ही. हे बघा असा डोंगराच्या कडेकडे रस्ता आहे आणि हे बघा इकडून. आणि आपण आता इथून इन करतो. फायनली भावून आपण पोचल्यावरती बघू शकताय तुम्ही. आणि जसं इथं आलो एंट्री केली, तुमच्या राईट साईडला खालीच पहिलीच एक भव्य अशी गुफा लागते. खूप सुंदर, पूर्ण दगडात आहे, कोरीव आहे पूर्ण, एकदम खतरनाक असं काम केलेलं आहे. बघू शकताय तुम्ही. वाव काय थंडावा आहे. हे बघा बसण्यासाठी कट्टा आहे प्रॉपर, सगळं काही. आणि एकदम खतरनाक असं काम आहे. बघू शकताय तुम्ही. हे बघा त्यावेळेस केलेलं काम आहे. खाली बी खडकच आहे, पण हे आता थोडंसं पाणी साठते वाटतं याच्यात पावसात. आणि ते पाणी साठलं का मग थोडीशी माती आम्हाला दिली. हे पहा कुठे जॉईंट नाही का, काहीच नाही. पूर्ण सिमेंटाचा कुठे उपयोग नाही, या काहीच नाही. पूर्ण प्रॉपर एक छोटासा दरवाजा आहे आणि इकडे एक मोठा दरवाजा आहे. बघू शकताय. फुल सुंदर असं काम आहे, खतरनाक. चला बाबा आता वरती जाऊया. सगळ्यात पुढे आलं का चढण्यासाठी पहिलंच स्टार्टिंगला ग्रिल लावलेलं आहे सपोर्टसाठी, आणि तिथूनच वरती जायचा पहिला रस्ता आहे. आणि हे बघा आपण आता चढतो आहे. थोडं पावसाळ्यात रिस्की आहे, पण तटबंदी लावली वेळी लोखंडाची मस्त मजबूत. आपल्या इकडं बुद्धकालीन रक्षक आहेत जे
इकडलं संवर्धन करणारे आहेत आपले काही एक मंडळं असतील जुन्नर तालुक्यातील काही मंडळं ही आपली संस्था असेल त्या संस्थेमार्फत हे सपोर्ट लावलेले आहेत सपोर्ट लावलेले आहेत बघू शकताय तुम्ही हा करते हा बाबांसाठी काय बी बुद्धांसाठी काय बी आणि आपण फायनली सेकंड टप्प्याला आलेलो आहोत सेकंड टप्प्याला आल्यावरती 2 साईडला आहेत एक लेफ्ट साईड एक राईट साईड आपण फर्स्ट राईट साईडला जातो आहे बघू शकताय राईट साईडला आल्यावरती सगळ्यात लास्टहून बघत येऊया आपण लास्टहून बघत येतो या आपले राजे सम्राट अशोक यांच्या काळात ह्या कोरलेल्या आहेत लेणी सम्राट अशोकांच्या काळात बुद्ध धम्माचा प्रसार व्हावा त्या काळात कोरलेल्या आहेत आणि सुंदर छान असे रूम आहेत बघितले ना खाली पूर्ण खडकाचं हे बघा बघू शकताय तुम्ही पूर्ण सुंदर कोरीव काम आहे एकदम छान असं सुंदर कोरीव काम आहे असं घुसलोच का बघू शकताय हा दरवाजा आहे आणि इकडं दिवा लावण्यासाठी एक छोटीशी अशी जागा बनवलेली बघू शकताय आवाज घुमतोय छान असं काम आहे कोरीव आहे सगळं पूर्ण दगडात आहे आणि हा आहे दरवाजा इकडे बी एक छोटीशी जागा दिलेली आहे दिवा लावण्यासाठी पाहू शकता अशी छान अशी आता बघणार आहे बाजूचा आपण खाली बघायचं आहे खतरनाक असा माहोल आहे आणि हे आहे बादशाह तलाव इकडे बघितलं ना हे आहे बादशाह तलाव आणि हे पूर्ण इकडं असं गाव आहे आणि ज्या गावात ही लेणी आहे ते आहे खानापूर हे इकडे हे जुन्नर तालुक्यातील खानापूर गाव आहे आणि हे आहे ते गाव लगभग लेण्यांपासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आहे हे खानापूर गाव बघू शकताय मोठं असं गाव आहे आणि हे सुंदर असा परिसर आहे हिरवागार सगळा बघू शकताय आणि हे डोंगरावरती समोरच खानापूरच्या डोंगरावर आणि 2 नंबर गुफा आहे ही एंट्री आहे याच्यात बी सेम आहे सगळंच दिवा लावण्यासाठी पॉईंट दिलेला आहे दरवाजा पूर्ण खतरनाक दगडामध्ये कोरलेलं काम आहे बघू शकताय हे मध्ये पार्टिशन होतं कालांतराने तुटलं आहे ते पार्टिशन आता भरपूर हे झाल्यामुळे भरपूर वर्ष झाल्यामुळे असं आता आपण सेकंड नंबर याच्यात आलेलं आहे आणि ही एक दिवा लावण्यासाठी दिलेली आहे इकडे एक दिवा लावण्यासाठी दिलेली आहे खतरनाक आणि कधी दम मारणारं हे काम आहे सम्राट अशोकांच्या काळातील काम आहे आणि सम्राट अशोकांनीच घडवलेल्या लेण्या आहेत त्या खूप सुंदर हर लेणीच्या बाहेर एक असा खड्डा दिलेला आहे म्हणजे दिव्यासाठी दिवा प्रत्येक लेणीच्या बाहेर आहे दिव्यांच्या गुफेच्या बाहेर खड्डा दिलेला आहे लेणींसाठी म्हणजे त्यावेळेस लाईटीची एवढी सोय नव्हती तर या खड्ड्यामध्ये दिवा लावायचे उजाळासाठी आता अवशेष खूप तुटलेले आहेत बघू शकता तुम्ही म्हणजे त्यावेळेस एकदम प्रॉपर दरवाजे होते आणि आता छोटे झालेत हे इथं तुम्हाला दिसू शकत असेल 12 नंबर गुफा आहे म्हणजे 12 13 14 15 पासून स्टार्ट केली आपण आणि ही 12 नंबर आहे आता आपण 11 नंबरमध्ये आलो आहे ते बघा 11मध्ये आलो आहे आणि ही 11 नंबरची गुफा आहे एकदम सुरेख असं काम आहे बघू शकता आणि खतरनाक असं आता तर मला वाटतंय मशिनरी बी एवढं क्लिअर येणार नाही असं काम केलेलं आहे खतरनाक असं काम केलेलं आहे मी स्वतः मिस्त्री आहे पण मलाही जमणार नाही असं काम केलेलं आहे आणि हे बघा अशा या दिवट्या दिलेल्या आहेत प्रत्येक गुफेपाठी गुफेच्या बाजूला दिलेल्या आहेत त्या दिवट्या कारण त्या उजाडासाठी आणि ह्या गुफा बघू शकता सेम सगळीकडे सेम स्ट्रक्चर आहे 2 हे दिलेले जागा दिलेल्या आहेत याच्यासाठी आपले दिवे लावायला आणि हे दरवाजे प्रॉपर अलाइनमेंट आहे एकदम दोरीत वळंब्यात येते एकदम बघू शकताय तुम्ही आणि आता आपण चाललो आहे बाजूलाच हे बघितलं खतरनाक आणि हे त्यावेळेस मला वाटतं आहे ना खालच्या शत्रूंवर या मारेकऱ्यांसाठी दिलेले आहे खतरनाक असं बनवलेले म्हणजे त्यावेळेस शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी इकडून पारेकऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी ही पारेकऱ्यांची जागा आहे मला वाटते जे सैन्यांची जागा आहे इथे बी तसं जे सेम आहे वरती जाऊन दाखवतो
खूपच उंच आहे. पण जीन्स घातल्यामुळे आहे ना चढायला जमत नाही. खतरनाक एकदम खतरनाक असं आहे काम आहे. बघू शकता सिमेंटची गरजच नाही. मला वाटतं आपल्याला बी असंच घर बांधावं एका डोंगराचं. काही गरजच नाही लिकेजची. आणि हो खालचा नजारा आहे बाबा, बघू शकताय तुम्ही. खतरनाक असं दृश्य आहे. खतरनाक. कसं वाटतंय मॅडम? खूप छान. खूप छान. हां ही आहे जुन्नरची शान मेन. आणि जुन्नरमध्ये खूप इतिहास आहे ना लपलेला आहे. सगळ्यात मोठा मोठा इतिहास आहे जो लपलेला आहे जुन्नरमध्ये. बुद्ध लेणी, छत्रपती शिवाजी महाराजांकालीन अवशेष, सह्याद्री खोऱ्या. आणि बघा एवढ्या वरती पाणी आहे आणि खूप स्वच्छ पाणी आहे, एकदम पिण्याजोगतं. खतरनाक. एवढ्या वरती पाणी कुठं भेटेन का? पण इथं पाणी आहे बघा. आत्ता बी मला वाटतंय उन्हाळा कडकडीत चालू आहे तरी पण पाणी आहे बघा इथे. खूप सुंदर आणि सुरेख पाणी. पाणी साठवण्याची जागा आहे. आणि ही पाणी साठवण्याचं एक टाकं आहे. टाकं बोलतात, टाकी बोलतात. ही जागा आहे इथे एक पारेकऱ्यांसाठी सगळ्यांसाठी. आणि हे टाकं आहे पाण्याचं. टाकी टाकं काय बोलता येईल ते बोला, पण पाणी साठवण्याची जागा आहे. नीट आहे ग. आणि इकडं बघू शकताय तुम्ही. तसं तर रस्ता खूप डेंजर आहे, पण आहे ना पुरेपूर प्रयत्न करू हे करायचं, दाखवायचं 100%. हे पाहू शकता इकडे एक कुवा आहे. प्रॉपर अलाइनमेंट आहे सगळीकडून. बघू शकताय तुम्ही. एकदम खतरनाक असे वरतून पण किती बी पाऊस झाला आतमध्ये पाणी जाणार नाही, अशी प्रॉपर अलाइनमेंट आहे. ही अशी जागा आहे बघा. इकडे वरतीच चढण्यासाठी पायऱ्या नाही दिल्या त्यार. फक्त प्रयत्न करतो इथूनच चढण्याचा, कारण तर पाय घसरलो ना तर एकदम खालीच. हां मॅडम घाबरते आपली, पण ती वरती नका जाऊ. पण चढतोच. रिक्स घेतल्याशिवाय काय भावानं. तुमच्यासाठी एवढे मोठे रिक्स घेतले मी. बघू शकता तुम्ही. पडलो ना हॉस्पिटलला न्यायला बी कोण नाही मॅडम शिवाय, रडत बसते. अशी जागा आहे. आणि बघा आपण आलेलो आहे इथे, बघितलं खतरनाक असा अलाइनमेंट आहे. हे बघा इकडे काहीतरी कोरलं होतं, पण मला वाटतं अर्ध्यातच सोडले. म्हणजे याच्यावरती एक रूम करायचा प्रयत्न चालू होता वाटते, या गुफा करायचं चालू होतं. प्रॉपर अलाइनमेंट आहे बघा. कुठं थोडंसुद्धा वाकडं तिकडं नाही, सगळं वळंब्यात आहे. आणि इथून एक छोटीशी जागा दिली इकडे येण्यासाठी या रूममध्ये. बघू शकता केवढी सहल आहे. या हॉलातून इकडे येण्यासाठी एक जागा दिली खतरनाक अशी. एकदम खतरनाक. 10 माणसं नाही 20 माणसं झोपतील एवढी जागा आहे अशी. बघितलं ना कसलं काम आहे भावानं. खतरनाक. एक नंबर. आणि ही 6 नंबर गुफा आहे. म्हणजे आपण दाखवतच चालते. तुम्हाला सांगायचं विसरलोच. इकडे एक जागा आहे, पण जाता इथे का नाही बघतो बरं का. अरे बापरे पाण्याचं टाकं आहे. बघू शकताय तुम्ही. थोडंसं प्रयत्न करतो, रिस्की थोडं रिस्की. बापरे बाप खूप मोठं टाकं आहे. बघू शकताय तुम्ही. बाबा नाही तुम्हाला कोणी दाखवलं सर, मी दाखवते पूर्णपणे आतपर्यंत झूम करून. हे बघा खूप मोठं आहे. थोडं पाण्यावरती शेवाळ आले, असा वेगळाच कलर आहे. बघितला का तुम्ही? बघू शकता कसला कलर आहे. खतरनाक असा कलर आहे बघा पाण्यावर. पण पाणी आतमध्ये खूप स्वच्छ आहे, पुरं दिसतं आहे बघा. आत्तापर्यंत पावसाचं पाणी साठलेलं आहे का पाणी डोंगरातून झिरपतं आहे काय माहीत नाही, पण पाणी आहे बाबांना. बघितलं खतरनाक असं पाणी. आणि तुम्हाला कोणी दाखवलं नसेल पण मी दाखवतो. आणि खूप रिस्की बघू शकता. एवढ्या वरती चढावं लागते आणि एवढीशी जागा आहे पाय ठेवायला एकदम. थोडंसं भावाने व्हिडिओ डिस्टर्ब होईल, नंतर आपल्याला उतरायचं आहे खाली. उतरायला अवघड असे थोडं. उतरलो भावाने उतरलो. मॅडम आपली घाबरते खूप, जास्तच घाबरते, खूप घाबरते. आणि तुम्ही स्टार्टिंगला आल्या तर एवढ्याच 4-5च आहेत, 4-5 नाही 7-8च गो आहे तिकडं. आणि मेन जे आहे मेन
बुद्धांचा स्तूप पण ते तुमच्या पुढच्या साईडला आहे. बघू शकताय तुम्ही. एकदम खतरनाक असा माहोल आहे बघा. दिसत असेल तुम्हाला कसला खतरनाक वेगळी. सिल्फिस्टिक अजून मोठी करतो हे बघा. पूर्ण डोंगर खतरनाक असं. आणि जे पाण्याचं दाखवलं ना ते ह्या साईडला आहे बघा किती रिस्की. हां आणि या साईडला बघा. चला आता बघूया मेनवालं ठिकाण जे मेनवालं स्तूप आहे ते बघायचं आपल्याला. ते त्या साईडला आहे आणि तिकडे बी जाणार आहे आपण आता लगेच. चला घामाघूम झाले. लय ऊन आहे खतरनाक असं ऊन आहे. त्याच्यात काय झालं माहिती आहे भावानं, आपण आहे ना प्यायला पाणी बी नाही आणले. अशी परिस्थिती झाली. काय झालं अचानक बोललो तिकडं काहीतरी असेल माहीत नव्हतं आपल्याला आणि आलो आपण डायरेक्ट. आणि हे बघा मावली इकडे पुढे जायला जागा नाही. आता आपल्याला रिटर्न खाली जावं लागेल आणि मग खालून वापस वरती चढावं लागेल बाजूच्या लेण्यांकडे. आता बाजूच्या साईडला. चला चला मॅडम बघितलं का इकडे असं आहे. हां बाजूला बी आहे ना मेन तर तिथंच आहे. कुठे? तिथून ते का तिकडून खाली. चल 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 चल. ऊन लागते खतरनाक ऊन आहे. तिला बोललो होतं स्विच घाल. स्विच घातले नाही तिने. चप्पल घालून आली शायनिंग मारत बघा. पडली ना दवाखान्यात न्यायचंच नाही. इकडंच सगळं काही करायचं.